भक्ती आज 26/3/2022 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आता बेहदची रात्र पूर्ण होत आहे. दिवस येणार आहे, वापस घरी जायचे आहे, म्हणून आता दारोदारी भटकणे बंद करा. प्रश्न आहे, कोणत्या अभ्यासाच्या आधारावर तुम्ही मुलं खूप चांगली सेवा करू शकता? उत्तर, जर कमीत कमी 8 तासापर्यंत आठवण राहिली, हा अभ्यास झाला म्हणजे हा सराव केला, तर सेवा खूप चांगली करू शकता. कारण आठवणीमुळेच संपूर्ण विश्वामध्ये पवित्रता आणि शांतीचे प्रकंपन पसरतात. आठवणीनेच विकर्म पण विनाश होतील आणि पद सुद्धा उच्च मिळेल. म्हणून ह्या आत्मिक यात्रेमध्ये कधीच थकायचे नाही. देहाचे भान सोडून आत्माभिमानी बनण्याचा सतत अभ्यास करायचा आहे. गीत आहे, रात के राही थकमत जाना, म्हणजे हे रात्रीच्या प्रवाशांनो, थकून जाऊ नका. ओम शांती. मुलांनी सावधानी ऐकली म्हणजे इशारा ऐकला. बाबांनी मुलांना इशारा दिला आहे, हे रात्रीच्या प्रवाशांनो, कारण आता तुमच्यासाठी दिवस येत आहे. ही बेहदची रात्र आणि दिवस आहे. आता बेहदची रात्र पूर्ण होत आहे आणि बेहदच्या दिवसाची स्थापना होत आहे. आता तुम्हा मुलांना म्हणजे आत्म्यांना आपल्या घरी जायचे आहे, ज्यासाठी तुम्ही अर्धा कल्प भक्ती केली, परंतु तुम्ही बाबांना शोधू शकले नाही, कारण त्यांच्या नाव रूपालाच बदलून टाकले आहे. आता तुम्ही जाणता की बाबा दिवसामध्ये म्हणजे कलियुगातून सतयुगामध्ये जाण्याचा रस्ता सांगत आहेत. बाबांनी समजावले आहे की भ्रष्टाचारी त्याला म्हटले जाते जे विकारापासून जन्म घेतात. भारतवासी बाबांनाच विसरून गेले आहेत. गीतेचे भगवंत निराकार आहेत, त्यांच्या ऐवजी साकार कृष्णाचे नाव लिहिले आहे. ही सर्वात मोठी चूक आहे, ज्यामुळे अर्धा कल्प दुःख भोगावे लागले. ही चूक दुःख भोगण्यासाठीच निमित्त बनली आहे. हा सुद्धा विश्वनाटकामधील अभिनय नोंदलेला आहे. भक्ती मार्गामध्ये भटकत राहतात. आता बाबांना जाणले आहे तर भटकण्याची आवश्यकताच नाही. तुम्ही आता बाबांना ओळखले आहे. श्रीकृष्ण जर त्याच रूपात आले तर मग त्यांना ओळखण्यामध्ये काहीच त्रास नाही, लगेच सर्वजण ओळखतील. परंतु हे तर एवढे गुप्त आहेत जे तुम्ही मुलं सुद्धा विसरून जाता. कृष्णाला तर कोणीही विसरू शकत नाही. पूर्ण दुनिया एकदम त्याच्याकडे आकर्षित होईल. ते समजतील की श्रीकृष्ण तर आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जातील, कारण ते तर स्वर्गाचे मालक आहेत. त्यांना तर कोणी सोडणारच नाहीत. परंतु समजावून सांगण्यासाठी खूप युक्ती पाहिजे. जर समजावून सांगण्याची युक्ती येत नसेल तर कुठे नुकसानाची सेवा करतात, कारण स्वतः पूर्ण समजले नाहीत. जे कोणाला चांगल्या प्रकारे सिद्ध करून हिशोब समजावून सांगतील. यावेळी सर्वजण पतित आहेत. जसे गातात सुद्धा पतित पावन सीताराम, परंतु पावन बनवणारे कोण आहेत हे कोणीही जाणत नाहीत. गीतेचे भगवंत श्रीकृष्णाला समजून बसले आहेत. रामाचे तर कोणते शास्त्र नाही. असे नाही की रामायण रामचंद्राचे शास्त्र आहे. क्षत्रिय धर्म रामाने स्थापन केला नाही. ब्राह्मण, देवता आणि क्षत्रिय हे तीनही धर्म एकाच वेळी शिवबाबा स्थापन करतात. तुमच्यामध्ये पण थोडेच जण आहेत जे ह्या गोष्टींना समजू शकतात. राजा राणी तर एकच असतात, बाकी प्रजा आणि दास दासी अनेक जण बनतात.
पूर्वी राजाजवळ अनेक दासदासी होत्या. कोणी मनोरंजन करण्यासाठी तर कोणी नृत्य करण्यासाठी होत्या. नृत्य करण्याचा छंद तर तिथे पण खूप असतो. बाकी राजा राणी खूप थोडेच निघतात, जे चांगल्या प्रकारे ज्ञान समजतात आणि समजावून सांगतात. प्रदर्शनीच्या सेवेमध्ये सर्व काही माहीत होते की कोण कोण चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. सर्वप्रथम ही गोष्ट समजावून सांगायची आहे की ईश्वराला न जाणल्यामुळे सर्वव्यापी म्हटले आहे. दुसरी गोष्ट, कृष्णाला ईश्वर म्हटल्यामुळे स्वर्ग निर्माण करणारे शिवबाबांचे नाव नाहीसे केले आहे. निराकार बाबा सर्वांचे रचयिता आहेत. आता त्यांची एकाचीच आठवण करायची आहे. तेच राजयोग शिकवतात. परंतु गीतेमध्ये जे कृष्ण भगवानुवाच लिहिले आहे, त्यामुळेच हातामध्ये गीता घेऊन खोटी शपथ घेतात. आता सांगा, श्रीकृष्ण प्रत्यक्षात हजर आहेत का? किंवा निराकार परमात्मा प्रत्यक्षात हजर आहेत का? सर्वजण गोंधळून गेले आहेत. आता तुम्हा मुलांना सकाळी उठून समजावून सांगण्याचा सराव करायचा आहे. जसे राजा जनकचे उदाहरण आहे. ते म्हणतात की अष्टावक्रने जनकला ज्ञान दिले, परंतु हे काही ब्रह्मज्ञान नाही, हे ब्रह्माज्ञान आहे. ब्रह्माकुमारी हे ज्ञान देतात, ब्रह्मकुमारी नाही. ते लोक ब्रह्मला ईश्वर समजतात, परंतु असे तर काही नाही. ईश्वर तर पिता आहेत. बाबांचे नावच शिव आहे. ब्रह्म तर तत्व आहे ना. ह्या सर्व गोष्टी मोठी बुद्धी असणारे म्हणजे मंद बुद्धी असणारे समजू शकत नाहीत. दासदासी क्रमवारीने बनतात. मग समजायला हवे की जर आपण कोणाला चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकत नाही तर आपला अभिनय शेवटी आहे. मग पुरुषार्थ सुद्धा केला पाहिजे. संपूर्ण दुनियेमध्ये जे पण शिकवतात ते देह अभिमानातच शिकवतात. तुम्हा ब्राह्मणांशिवाय दुसरे कोणीही देही अभिमानी नाहीत. तुमच्यामध्ये पण क्रमवारीने आहेत जे आत्म अभिमानी बनतात. आम्ही आत्म्यांना समजावून सांगतो. आत्मा ह्या कर्मेंद्रियाद्वारे बोलते. आत्मा म्हणते, मी ऐकू शकत नाही, माझे कर्मेंद्रिय म्हणजे माझे कान खराब आहेत. तर देही अभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे. सतयुगामध्ये देही अभिमानी राहतात. बाकी तिथे परमात्म्याचे ज्ञान नसते. बाबा सांगतात, माझी तिथे कोणीही आठवण करत नाहीत, कारण तिथे आठवण करण्याची आवश्यकताच नाही. स्मरण किंवा आठवण एकच गोष्ट आहे. ते लोक हातामध्ये माळ घेतात आणि मुखातून राम राम म्हणतात. इथे तर राम अक्षर म्हणणे सुद्धा चुकीचे आहे. खरे अक्षर तर शिवबाबा आहे, परंतु शिव शिव असे पण म्हणायचे नाही. बाबांची आठवण करण्यासाठी नाव घ्यायचे नाही. बाबांची आठवण करणे ही तर एक यात्रा आहे. जसे देहाच्या यात्रेवर जातात तरी सुद्धा आठवण ठेवतात ना की आपण अमरनाथला जात आहोत. ते नाव तर घ्यावे लागते. तुम्हाला इथे काहीही जप इत्यादी करायचा नाही. तुम्ही जाणता हे विश्वनाटक पूर्ण होत आहे. आपले 84 जन्म आता पूर्ण झाले आहेत. हा जुना देह सोडायचा आहे. अभिनय करत करत पतित व्हायचेच आहे. बाबा म्हणतात, हे जे मनुष्यसृष्टीचे झाड आहे त्याचे मूळ खराब झाले आहे. बाकी फांद्या शाखा हे सर्व राहिले आहेत. ते सुद्धा तमप्रधान झाले आहेत. झाडाचे आयुष्य आता पूर्ण झाले आहे, म्हणजे कल्पवृक्षाचे आयुष्य पूर्ण झाले आहे. आता पुन्हा विश्वनाटकाची पुनरावृत्ती होणार आहे. प्रत्येक जण आपापला अभिनय करणार. दुसरी कोणती दुनिया तर नाहीच. आणि जर असली असती तर आपण कशासाठी शिकलो असतो? मुलं म्हणतात, बाबा
पुन्हा येऊन राजयोग शिकवा, गीता ज्ञान सांगा, आम्हाला पावन बनवा. परंतु आपण पतित कसे बनलो हे कोणीही जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता की आपणच पहिले पावन होतो, मग पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते. आता बाबा म्हणतात वापस घरी जायची आहे. घरामध्ये तर बाबाच राहतात ना, म्हणून म्हणतात की ते परमधाम मध्ये राहतात आणि मग विसरून जातात. आत्मे सुद्धा ब्रह्मांडातच राहतात. ही सृष्टी आहे, यामध्ये मनुष्य राहतात, ब्रह्मांडामध्ये आत्मे राहतात. मग इथे अभिनय करण्यासाठी येतात. वर आकाश तत्व आहे आणि पाय सर्वांचे पृथ्वीवर आहेत. बाकी देह कुठे आहे? ते तर आकाश तत्वातच आहे ना. परमधाम मध्ये तर आत्मे ताऱ्यासारखे राहतात. तिथे खाली पडण्याची तर कोणती गोष्टच नाही ज्यामुळे आपण खाली पडणार. जसे वैज्ञानिक चक्कर मारण्यासाठी रॉकेटमध्ये जातात आणि तिथे गेल्यावर बाहेर पण येतात, असे लिहितात सुद्धा की इथे खाली पडण्याची भीती नसते, कारण गुरुत्वाकर्षण आहे, ज्यामुळे मनुष्य आकाश तत्वामध्येच थांबतात. तर एवढी छोटी आत्मा महतत्वामध्ये का थांबू शकत नाही? ते तर आत्म्यांचे राहण्याचे ठिकाण आहे. हे सूर्य चंद्र तारे खूप मोठे आहेत, ते कसे थांबलेले आहेत? काही दोरी इत्यादी तर नाहीच. हे संपूर्ण विश्व नाटक बनलेले आहे. आपण 84च्या चक्रामध्ये येतो. हे झाड आहे, ह्याच्या किती मोठ्या फांद्या आहेत, शाखा आहेत. बाकी छोटे छोटे तर पाहू शकणार नाही. बाबा सुद्धा थोडक्यात समजावतात. जे शेवटी येतात ते जरूर थोडेच जन्म घेणार. बाकी प्रत्येकाचा हिशोब सांगत नाहीत. तुम्ही जाणता ब्रह्माद्वारे ब्राह्मण, देवता, क्षत्रिय अशा 3 धर्मांची स्थापना होते. ज्यांनी स्थापना केली त्यांनाच मग पालना सुद्धा करायची आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर 3ही देवता वेगवेगळे आहेत. बाकी असे नाही की ब्रह्माला 3 मुख आहेत, असे होऊ शकत नाही. बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही अगदी बेसमज बनले आहात. बाबाच येऊन तुम्हाला समजूतदार बनवतात. आता तुम्ही सर्व सीता रावणाच्या कैदमध्ये आहात. तुम्हीच तर वानर होते, तुमची सेना घेतली आहे, तुम्हाला मंदिर लायक बनवले आहे. आता राजधानी स्थापन होत आहे. तर आता जेवढे जे श्रीमताप्रमाणे चालतील तेवढे उच्चपद प्राप्त करतील. तुम्ही जाणता की आपले मम्मा बाबा पहिल्या क्रमांकात जातात. स्थूल वतनमध्ये तुमच्या समोर बसले आहेत. सूक्ष्म वतनमध्ये पण पाहता की ते बसले आहेत. आणि मग वैकुंठामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये पण पाहता. सुरुवातीला म्हणजे आधी अनेकांना साक्षात्कार करवला होता. मग सर्वजण कृष्ण तर बनले नाही ना. बाललीला इत्यादी दाखवतात पुरुषार्थ करवण्यासाठी. पुरुषार्थाशिवाय कोणी महाराजा महाराणी तर बनणार नाहीत. जे पक्के निश्चय बुद्धी आहेत ते एकदम स्थिर राहतात. बाबा, आम्ही तुम्हाला कधीच सोडणार नाही. मग काही जण असे म्हणत सोडूनही देतात. आश्चर्यवत ज्ञान ऐकतात, दुसऱ्यांना पण सांगतात आणि मग पळून जातात. ही पूर्वीची म्हण आहे. अजूनही हे सर्व काही होतच राहते. म्हणून म्हणतात की कल्पापूर्वी पण असेच पळून गेले होते. कोणावरही विश्वास नाही. जसे काय श्वासांवर पण विश्वास नाही. बाबांचे बनूनही तरी सुद्धा पुन्हा मरतात, म्हणजे बाबांना सोडून देतात. ईश्वरीय जन्मदिवस साजरा करून सुद्धा मरतात किंवा बाबांचा हात सोडून देतात. बाबा वारंवार सांगत राहतात की तुम्ही असे समजा, आपल्याला आपल्या गोड घरी म्हणजे परमधामला जायचे आहे. असे केल्याने बाबा आणि घराची आठवण येत राहते. भक्ती मार्गामध्ये सुद्धा अर्धा कल्प आठवणच केली आहे, परंतु वापस तर कोणी जाऊ शकले नाही. कोणी जाणतच नाहीत तर जाऊ कसे शकणार?
हे आत्मिक यात्री कसे बनवू शकणार? तुम्ही आता पूर्ण यात्री बनले आहात. जे जास्त आठवण करतात त्यांचे पाप नष्ट होतात. आठवणीच्या यात्रेकडे लक्ष ठेवायचे आहे. शेवटी 8 तास तुमची हीच सेवा राहिली तर खूप चांगले आहे. हे शांती आणि पवित्रतेचे प्रकंपन पसरवणे आहे. आठवणीने विकर्म सुद्धा विनाश होतील आणि पद सुद्धा उच्च मिळेल. म्हणूनच म्हटले जाते, रात्रीच्या प्रवाशांनो थकून जाऊ नका. कलियुगाचा शेवट म्हणजे आता ब्रह्माची रात्र पूर्ण होते. सर्वांना वापस जरूर जायचे आहे. आत्मिक घराची आठवण करायची आहे. आत्म्यांना आता जायचे आहे, म्हणून देहाचे भान सोडायचे आहे. देही अभिमानी बनायचे आहे. ही आठवणीची यात्रा आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांचे प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, पक्के निश्चय बुद्धी बनून दृढ संकल्प करायचा आहे की बाबांचा हात कधी सोडायचा नाही. बाबा आणि घराची सतत आठवण करायची आहे. दुसरा सारांश, देही अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. 5 विकाररूपी रावणाच्या तुरुंगातून म्हणजे जेलमधून सुटण्यासाठी श्रीमताप्रमाणे चालायचे आहे. मंदिर लायक बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान आहे, ज्ञानयुक्त भावना आणि स्नेह संपन्न योगाद्वारे उडत्या कलेचा अनुभव करणारे बाप समान भव. विस्तार आहे, जे ज्ञानस्वरूप योगी तू आत्मे आहेत ते नेहमी सर्व शक्तींची अनुभूती करत विजयी बनतात. जे फक्त स्नेही किंवा भावना स्वरूप आहेत त्यांच्या मनात आणि मुखामध्ये नेहमी बाबा बाबा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्यांना सहयोग प्राप्त होतो. परंतु समान बनण्यामध्ये ज्ञानी योगी तू आत्मे जवळ आहेत. त्यामुळे जेवढी भावना असेल तेवढेच ते ज्ञानस्वरूप पण आहेत. ज्ञानयुक्त भावना आणि स्नेह संपन्न योग या दोन्हीचा समतोल उडत्या कलेचा अनुभव करवून बाबांसारखे बनवतात. आजचे बोधवाक्य आहे, नेहमी स्नेही व सहयोगी बनायचे असेल तर सरलता आणि सहनशीलतेचा गुण धारण करा. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत. ओम शिवोहम हम सो सोहम म्हणजे आपणच ते आणि तेच आपण. ह्या शब्दांचा अर्थ, ओम शांती हा जो शब्द उच्चारण करता, आपणच ते आणि तेच आपण. शिवोहम मी आत्मा तेच परमात्मा. आता असे हे महावाक्य कोण उच्चारतात आणि या शब्दांचा यथार्थ अर्थ काय आहे? जेव्हा ओम अक्षर म्हणतात तर ओमचा अर्थ आहे मी आत्मा शांत स्वरूप आहे. हा निश्चय झाल्यामुळे मग मी आत्माच परमात्मा आहे असे अक्षर म्हणू शकत नाही. मग तर असेच समजतात की मी आत्मा परमात्म्याची संतान आहे. तर हे ओम शब्द म्हणणे आत्म्याचा अधिकार आहे. मग जेव्हा आपणच ते आणि तेच आपण असे शब्द म्हणतात तर त्या शब्दांचा अर्थ आहे आपणच पूज्य आणि आता आपणच पुजारी बनलो आहोत. आपणच पूज्य आता हा शब्द सुद्धा आत्माच म्हणते. हे जे मनुष्य सांगतात की आपणच आत्मा आणि आत्माच परमात्मा आहे, आता हे शब्द फक्त परमात्माच म्हणू शकतात, कारण ते एक आत्मा परम आत्मा आहेत. मग हे जे शिवोहम शब्द म्हणतात ते सुद्धा परमात्माच म्हणू शकतात, कारण तेच शिव आहेत. तर ह्या शब्दांच्या अर्थाला सुद्धा तेव्हाच जाणू शकतील
जेव्हा परमात्मा येऊन हे ज्ञान देतात. बाकी दुसऱ्या धर्माचे, ख्रिश्चन इत्यादींना तर हे माहीतच नाही की आपणच पोप बनणार. त्यांना तर हे ज्ञानच नाही. आता आपल्याला हे ज्ञान प्राप्त झाले आहे की आपणच देवता बनणार. आपल्या समोर देवतांची स्मृती चित्र आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या जीवनाचे चरित्र, इतिहास, गीता, भागवत समोर आहे. कारण आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण कल्पाच्या चक्रामध्ये येतो आणि ते धर्मपिता जेव्हा येतात तर ते कल्पाच्या मध्ये येतात. त्यामुळे तेच आपण आहोत असे ते शब्द म्हणू शकत नाहीत. ते फक्त ओम हा शब्द म्हणू शकतात. अच्छा, ओम शांती.